माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांचा सपत्नीक सत्कार। डॉक्टर दगडू माने यांनी सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य केले आहे। त्यांचे वडील कैलासवासी श्रीपती माने यांनी उपसरपंच पदापासून शेती व सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला होता। आई साहेब श्रीमती फुलाबाई माने यांनी शेतीमध्ये मेहनत करून कुटुंबाला आधार दिला आहे। त्याशिवाय लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने झालेल्या एका महोत्सव कार्यक्रमात या माऊलीने गळ्यातील दागिने गहाण ठेवून संयोजकांना बळ दिलं होतं। समाजाप्रती शिरोळच्या डॉक्टर माने परिवाराचे मोलाचे योगदान असून या कुटुंबासोबत 3 पिढ्यांचे नाते असल्याचा अभिमान वाटतो, असं मत माजी खासदार निवेदिता माने यांनी व्यक्त केले। शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांना महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर माने व पत्नी संगीता माने यांचा सत्कार माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते झाला। शिरोळ निवासस्थानी डॉक्टर माने यांच्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी रुकडी येथील आधार फाउंडेशनच्या वतीनं आदर्श माता पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार निवेदिता माने वहिनी साहेब यांचा सत्कार संगीता दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आला। माजी खासदार निवेदिता माने परिवाराच्या वतीनं ज्येष्ठ आदर्श माता श्रीमती फुलाबाई माने यांना साडी, चोळी व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमात शेडशाळचे सरपंच सुनील संगपाळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुनीता माने, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, डॉक्टर सागर पाटील, संभाजी जाधव, बजरंग काळे, संजय शिंदे, के.एम. भोसले, एस.एस. पाटील सर, गजानन माने, शशिकांत चव्हाण, जगदीश पाटील, राजेंद्र दाभाडे, राजाराम माने फौजी, उदय शिरोळकर, रावसाहेब माने, मनीषा माने, श्रेयस माने, राजेंद्र प्रधान, आशुतोष माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।